सीझरची शस्त्रक्रिया झाली, पण पोटात राहिले ग्लोव्ज अर्थात हँड मोजे आणि कागद। अवघ्या 19 वर्षाच्या नवमातेवर आता पुण्यात उपचार सुरू आहेत। नेमकी काय झालं होतं मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही धक्कादायक घटना घडली बीड जिल्हा रुग्णालयामध्ये। संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्टला सीझर शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना 4 ते 5 दिवसामध्ये डिस्चार्ज देण्यात आलं होतं आणि त्यांना घरी पाठवलं। घरी पाठवल्यानंतर 4-5 दिवसांनी पुन्हा त्यांच्या पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागल्या। त्यांना पुन्हा खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये काहीतरी असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्यांना जास्त त्रास होत असल्यामुळे त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या पोटातून हँड ग्लोव्ज अर्थात जे हात मोजे असतात ते बाहेर काढण्यात आलं आणि कागद बाहेर काढण्यात आलं असा आरोप करण्यात आला। या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीची ही अवस्था झाल्याचा आरोप सूरज गायकवाड यांनी केला आहे। सध्या संध्या सूरज गायकवाड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणामध्ये दोषी कोण आणि इतका गंभीर निष्काळजीपणा कसा झाला याचा तपास सुरू आहे।